नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नवरात्री उत्सव बॅनर कसे बनवायचे सोप्या पद्धतीने हे बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा कॅनवा ॲप ओपन केलेला आहे। तर इथे तुम्हाला पेज ओपन करून घ्यायचं आहे इंस्टाग्राम स्क्वेअर म्हणून। अशा प्रकारे आपण इथे पेज ओपन करून घेतलेला आहे व्हाईट कलरचं। तर इथे आपल्याला डिझाइन करायची आहे। तर बघू शकता तुम्ही इथे खाली तुम्हाला एलिमेंट्स ऑप्शन दिसेल 2 नंबरचं। तर इथे आपल्याला ग्रीन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे। तर भरपूर सारे ग्रीन बॅकग्राऊंड येतात। तर मी हे घेतलं आणि मी याला डॉटनं लावून घेतलेलं आहे। बघू शकता मी इथे लावत आहे आणि बघा छोटे छोटे लाईन्स आहेत, त्यांनी पण ॲडजस्टमेंट करता येतं। तर अशा प्रकारे मी लावलं आणि पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले आणि जे फोटो आहे तिथून बॅक आलेले आहे आणि ग्राफिक्समध्ये आले आणि इथे मी सर्च केलं होतं फेस्टिवल म्हणून। बघू शकता इथे भरपूर सारे असे हाराचे फोटो येतात आणि हे जे आहे मी हा घेतला आणि हा डिलीट केला। पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये आले आणि मॅजिक रिकमेंडेशन हे ऑप्शन आलं। बघू शकता इथे एक हार आलेला आहे आपल्याला आणि तो जो आहे तो घेतला मी पेजवर आणि साईडनं जे हार होते मी ते कट केले आणि अशा प्रकारे मी एक हार तयार करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने लावून घेतला आणि इथे व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे आणि ग्रुप वगैरे करायचं छान प्रकारे आणि तो थोडा मोठा करून लावून घ्यायचा। तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेला आहे। व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून मी शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारे इथे लावलेला आहे आपण। पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आलो आणि ग्राफिक्समध्ये आलं, बॉर्डर म्हणून सर्च केलं आणि ही ब्लॅकवाली बॉर्डर होती आणि हे डिलीट केली। तर मला अशा पद्धतीमधूनच पाहिजे होती पण दुसरी पाहिजे होती। तर इथे बघा एक त्रिकोण म्हणून आलेली आहे बॉर्डर, मला ती छान वाटली होती आणि त्याचा मेन म्हणजे कलर बदलत होता, मला ती आवडली आणि ती पेजवर घेतली आणि ती छोटी केली मी आणि अशा प्रकारे हिचा कलर जो आहे तो येलो केलेला आहे आणि इथे त्याचा डुप्लिकेट केलं, व्हाईट पट्टी आलेली आहे तिथे डुप्लिकेट केलं मी आणि त्यावरून अशा प्रकारे इथे ग्रुप केलं। तर अशा प्रकारे इथे ग्रुप केल्यानंतर मला हे छोटं करायचं होतं पण हे काही छोटं होतच नव्हतं। तर मग इथे मला पुन्हा तो ग्रुप वगैरे ओपन करावा लागला आणि इथे छोटं करून घ्यावं लागलं। जेव्हा आपण ही बॉर्डर घेतो तेव्हा आपल्याला किती छोटी पाहिजे काय पाहिजे अगोदर सेट करायचं, नंतर ते ग्रुप वगैरे करून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी इथे छोटं केलं आणि याला ग्रुप वगैरे केलं। पुन्हा जसं आपण हाराला केलं तसं सेम इथे पण तसंच करायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। आणि ही जी लाईन आहे ही मला खाली पाहिजे होती, तर अशा प्रकारे मी इथे खाली घेतली। पुन्हा मी इथे ग्राफिक्समध्ये आले, ग्राफिक्समध्येच मी सर्च केलं की येलो बॅकग्राऊंड म्हणून। तर इथे छान छान प्रकारचे असे बॅकग्राऊंड आलेले होते। तर मला हे 3 नंबरचं पाहिजे होतं, तर मी हे घेतलं आणि याची साईज वगैरे छोटी करून इथे असं मोठं करून घेतलं। तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेलं आहे। इकडे जे मी अगोदरच टाईप करून ठेवलेलं होतं सर्व आणि फोटो वगैरे घेऊन ठेवला होता, तर मी हे कॉपी करते इकडला फोटो आणि इकडे पेस्ट करते। तर इथे पेस्ट केलेला आहे मी फोटो, बघू शकता इथे। आणि हा जो फोटो होता फक्त मला याची पोझिशन बॅकवर्ड पाहिजे होती आणि अशा प्रकारे मी याची पोझिशन जी आहे बॅकवर्ड केलेली आहे आणि पुन्हा इथे मी सर्च केलेला आहे ग्रीन इफेक्ट म्हणून मी सर्च केलेला आहे। इथे बघू शकता इथे मी तुम्हाला दिसेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन इफेक्ट येतात, लाईट येते, असं लाईट कलरमध्ये पण येतो आणि डार्क कलरमध्ये पण येतो, ब्रश स्ट्रोक म्हणून राहते तसे पण इथे इफेक्ट येऊ शकता। तर बघू शकता इथे आणि मला हा डार्कमध्ये पाहिजे होता आणि इथे मी असा खालच्या साईडने ठेवला। तर बघू शकता मी इथे वाढवत आहे। तर अशा प्रकारे वाढवून घेतला आणि याला पोझिशन याची बॅकवर्ड केली। पुन्हा मी याला डुप्लिकेट केलं, 2 वेळा लावलेलं आहे मी ते डुप्लिकेट करून आणि याची जी पोझिशन आहे ते मला बॅकवर्ड पाहिजे होती। तर मला हे बॅकवर्ड करायला गेले की देवीचा फोटो वगैरे सर्व बॅकवर्ड होतो, तर मी येलो बॅकग्राऊंड जे आहे त्याची पोझिशन मी फॉरवर्ड केलेली आहे इथे। तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे सेट झालं। तर मी इथलं सर्व जे दुसऱ्या पेजवरचं टेक्स्ट आहे ते कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते। इथे आपण कुठलंही बाहेरचं घेतलेलं नाही आहे, फॉन्ट वगैरे कोणतंच काही घेतलेलं नाही आहे, फक्त इथे देवीचा फोटो आणि जो नवरात्रीचा लोगो आहे तो बस आपण एवढंच घेतलेलं आहे। 2च गोष्टी बाहेरून घेतलेल्या आहे, बाकी सर्व कॅनवामधलंच आहे। तर अशा प्रकारे इथे हा मी माझा फोटो जो आहे बनवून घेतलेला आहे। आपण जे दुसऱ्या पेजवर टाईप करून ठेवले तर सर्व टेक्स्ट वगैरे मी इथे कॉपी करून पेस्ट केलेला आहे आणि इथे बघा जो बॅकग्राऊंडला कलर होता येलो तो सेम मी नवरात्री उत्सव या नावाला दिलेला आहे, टेक्स्टला दिलेला आहे। अशा प्रकारे आपलं हे छोटंसं बॅनर जे आहे हे तयार झालेलं आहे। आता तुम्ही स्टेटसला किंवा ज्यांना कोणाला पाठवायचं आहे ते त्यांना पाठवू शकतात। आता इथे एक आपण बॉर्डर लावलेली होती, तर बघा ती मागे गेलेली होती, त्याची पोझिशन वगैरे सर्व फॉरवर्ड करून मी छान प्रकारे असं लावून घेतलेलं आहे आणि सर्व चेक केलेलं आहे, हार वगैरे व्यवस्थित लागलेला आहे का लोगो वगैरे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे छान प्रकारे। इथे बघा शुभेच्छुकांचं नाव लिहिलेलं आहे, सर्व मित्रपरिवार, याऐवजी तुम्ही स्वतःचं नाव वगैरे लिहून छान प्रकारे असा फोटो एका साईडने लावून तयार करू शकता। तर आता इथे पुन्हा छान प्रकारे असं डेकोरेशन करण्यासाठी मी पुन्हा ग्राफिक्समध्ये आले आणि इथे मी सर्च केलं होतं एक
मी इथे सर्च केलं होतं की लाईट इफेक्ट म्हणून आणि भरपूर सारे असे लाईट इफेक्ट आलेले होते, तर मी 2 प्रकारचे लाईट इफेक्ट वापरलेले आहे इथे. अरे एक घेतला होता पण तो खूप असा लाईट वाटत होता, तर मग मी दुसरा घेतला. तर याला छोटं करून घेतलं डॉटनी आणि याची जे पोझिशन आहे बॅकवर्ड केलेली आहे बघू शकता इथे. आणि पुन्हा मी तिथे एलिमेंट्समध्ये गेले, तर याला छोटं मोठं करू शकतो आपण, आपल्या चॉईसनुसार लावू शकतो. तर आता इथे पुन्हा आले आणि मला हा पाहिजे होता थोडासा डार्क, तर अशा प्रकारे मी घेतला आणि याची पण पोझिशन बॅकवर्ड केली आणि याला पण असं व्यवस्थित असं लावून घेतलं. तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे. पुन्हा मी ग्राफिक्समध्ये आले आणि तिथे त्रिशूल म्हणून सर्च केला आणि छान छान प्रकारचे त्रिशूल आले होते. तर मी अशा प्रकारचा एक त्रिशूल घेतला आणि मला तो तिच्या हातामध्ये द्यायचा होता, देवीच्या हातामध्ये. तर इथे बघा छोटं मोठं करू शकतो आपण याला आणि इथे मी असं सेट केलेलं आहे आणि छान दिसत होता. आणि याची पोझिशन जी आहे बॅकवर्ड केलेली आहे, बॅकवर्ड केली की तो पूर्ण मागं जात होता. तर मला जे खालचा साईडचा भाग जो आहे तो मला फक्त मागे पाहिजे होता आणि बाकी सर्व ते वरती पाहिजे होतं. बघा आता इथे मी झूम करून दाखवते. तर अशा प्रकारे मला लावून घ्यायचं होतं, तर हे असं ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे. थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे लावायचं आणि छान प्रकारे हे दिसत होतं. तर मला खूप आवडलेलं होतं हे बॅनर, छान झालेलं होतं. तर तुम्हाला हे कसं वाटलं बॅनर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.